इतकं अधोरेखित आहे की त्याशिवाय आता काळा पर्याय दुसरा काही नाही आहे. काळाची ती गरज आहे. त्यामुळे लसणाचा काय उपयोग आहे, कोथिंबीरीचा काय उपयोग आहे. सरांनी सांगितलं टाळी आपण वाजवतोय, टाळीमध्ये सुद्धा आयुर्वेदाला महत्व आहे. प्रत्येक सकाळी उठल्यापासून शुक्राच्या चांदणीला आपण लहानपणी म्हणत होतो, माझी आई उठायची. शुक्राच्या चांदणी पासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जे जे तुम्ही जर क्रम डोळ्यासमोर आठवला, जर पाहिलं आपण, त्याचं महत्व जाणलं, तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही, कधीच आजारी पडणार नाही. परंतु काळ बदलला, जीवनशैली बदलली, वेगवेगळे माध्यम घरात आले आणि या सगळ्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. मग आता आपल्याला आंबाड्याची भाजी सुद्धा आवडना गेली. मी उमरग्याच्या इथं राहत होतो 15 वर्षे. मी दर सकाळी 10 वाजता रविवारी भाजीपाला घ्यायला यायचो आणि मी मग ते रानमेवा शोधायचो, आंबाड्याची भाजी, हे सगळं. कारण माझ्या आजीनं ते शिकवलेले, आजीचे ते संस्कार होते. पण आपल्याला आता आवडत नाहीये. परंतु त्याच्यामधलं जे काही महत्व आयुर्वेदाचं, हे जर आपल्याला कळलं तर आपण नक्कीच ते परत आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करू. म्हणून आम्ही आमच्याकडं एक आमचा विपुला प्रसूती पश्चात भाग आहे. आमचं सेंटर हे विपुलाताईंनी माऊलींसाठी, ग्रामीण भागातल्या महिलांसाठी समर्पित. एक अशी माऊली होती की तिला हृदयापासून जी तळमळ होती की ग्रामीण भागातल्या महिलांसाठी काहीतरी करायचं. मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी, शिक्षण असेल, आरोग्यामध्ये त्यांनी कार्य केलं. आणि सास्तूरमध्ये स्पर्शची ज्यावेळेस मूर्त रोवली, त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं की जोशी, सगळं तिथं उपचार होईल याची खात्री नाहीये, शक्यही नाहीये, परंतु एवढं मात्र नक्की कर, त्या गेटच्या आत येणारी माझी ग्रामीण भागातली माऊली ज्या वेदना घेऊन येते, ज्या त्रास घेऊन येते, सगळे तिचे त्रास, दुःख करणं तुला शक्य नाही, तुझ्या आपल्याला शक्य नाही, पण एवढं तरी किमान कर की गेटच्या बाहेर जाताना तिच्या चेहऱ्यावर हास्याची एखादी लकीर आली पाहिजे. आणि त्या वृत्तीप्रमाणे आम्ही काम करतोय. म्हणून आमचा एक विपुला, त्यांच्याच नावाने आम्ही विपुला प्रसूती पश्चात कक्ष चालू केलेला आहे की महिलांचं जे आरोग्य आहे ते कशा पद्धतीनं चांगलं राखावं. आरोग्यावर त्यांचा खर्च प्रचंड मोठा आहे. ग्रामीण भागातली महिला पहिलीच शोषिक आहे. ती आजार झालेला लवकर नवऱ्याला सांगत पण नाहीये, सांगतही नाही लवकर.